नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत बांधकाम कामगार नोंदणी कशी रिन्युअल करायची, सोबतच कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत. संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओ सुरू करूया. या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. या ठिकाणी होम पेजवर आल्यानंतर थोडं स्क्रोल करायचं आहे आणि 3 नंबरचं ऑप्शन दिसेल, कन्स्ट्रक्शन वर्कर ऑनलाईन रिन्युअल, या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट ॲक्शन, त्यानंतर न्यू रिन्युअल, त्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर टाकून घ्यायचा आहे. म्हणजेच आपल्याला बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक टाकायचा आहे, जो की एम-एच पासून सुरू होतो. मी टाकून घेतो. त्यानंतर प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आपली प्रोफाईल ओपन झालेली आहे. तुम्ही पाहू शकता रजिस्ट्रेशन नंबर. त्यानंतर ज्यांचं लेबर कार्ड आहे त्यांचं संपूर्ण नाव, मोबाईल नंबर, डेट ऑफ बर्थ आणि आधार नंबर. या ठिकाणी आपली नोंदणी स्थिती ही इनॅक्टिव्ह आहे. ही ऍक्टिव्ह करण्यासाठीच आपल्याला दरवर्षी रिन्युअल करावे लागते. त्यानंतर 90 दिवसाच्या कामकाजाचा तपशील, जे आपल्याला कॉन्ट्रॅक्टदारनं 90 दिवसाचं सर्टिफिकेट दिलंय त्याची माहिती या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायची आहे. मी स्क्रोल करून घेतो. त्यानंतर कामकाजाचे स्वरूप, या ठिकाणी जे काही काम करत असाल ते सिलेक्ट करा. कारपेंटर असान, पेंटर असान, फिटर असन, इलेक्ट्रिशियन असन, वेल्डर असन, जे असन ते सिलेक्ट करा. मी ऑल टाईप हेल्पर सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर जारी करण्याचा प्रकार, या ठिकाणी आपल्याला 90 दिवसाचं सर्टिफिकेट कोणी दिलंय ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. कॉन्ट्रॅक्टदारनं आपल्याला दिलेलं आहे किंवा ग्रामसेवकनं दिलंय किंवा नगरपालिका किंवा महानगरपालिकेनं दिले, ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मला कॉन्ट्रॅक्टदारनं दिले म्हणून मी कॉन्ट्रॅक्टदार सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर कॉन्ट्रॅक्टदारचा आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, जे की 90 दिवसाच्या सर्टिफिकेटवर मिळून जाईल. थोडक्यात 90 दिवसाचं सर्टिफिकेट दाखवतो. या स्वरूपात आपल्याला 90 दिवसाचं सर्टिफिकेट असणार आहे. याची पीडीएफ मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. याची संपूर्ण माहिती हा कॉन्ट्रॅक्टदार भरतो. आपल्याला काही भरण्याची आवश्यकता नाहीये. या ठिकाणी 3 नंबर मध्ये आपल्याला दिसून येईल की विकासाचा नोंदणी क्रमांक, म्हणजेच आपल्या रजिस्ट्रेशन नंबर टाकून घ्यायचा आहे. त्या ठिकाणी जे काही नंबर असेल ते ह्या ठिकाणी टाकून घ्या रजिस्ट्रेशन नंबरमध्ये. त्यानंतर जावक क्रमांक आणि जावक दिनांक, ते सुद्धा आपल्याला 90 दिवसाच्या सर्टिफिकेटवर वरच्या साईडला भेटून जाईल. या ठिकाणी जे काही क्रमांक आणि दिनांक असेल ते आपल्याला जशा तसा टाकून घ्यायचा आहे. मी टाकून घेतो. त्यानंतर ठेकेदाराचं संपूर्ण नाव, या ठिकाणी आपल्याला कॉन्ट्रॅक्टदार जे कोणी असेल त्याचं संपूर्ण नाव टाकायचं आहे. नाव सुद्धा आपल्याला 90 दिवसाच्या सर्टिफिकेटवर मिळून जाईल. या ठिकाणी आपल्याला नाव असेल, संपूर्ण नाव टाकून घ्या. त्यानंतर आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तालुका, त्यानंतर ह्या ठिकाणी विचारत आहे, कृपया पडताळणीसाठी तुम्हाला भेट द्यायचे असलेले योग्य तालुका केंद्र निवडा. म्हणजेच आपल्याला बांधकाम कामगार सुविधा केंद्र निवडायचं आहे. याच केंद्रावर पुढे जी तारीख आपण सिलेक्ट करणार आहोत त्या तारखेला व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. मी तालुका केंद्र निवडून घेतो. त्यानंतर डॉक्युमेंटची साईज ही 2 MB पेक्षा कमी असली पाहिजे. तुम्ही जेपीजी पीडीएफ दोन्ही स्वरूपात तुम्ही अपलोड करू शकता. या ठिकाणी आपल्याला कॉन्ट्रॅक्टदारने जे 90 दिवसाचं सर्टिफिकेट दिले ते अपलोड करून घ्यायचं आहे. या स्वरूपात जे काही सर्टिफिकेट असेल ते अपलोड करून घ्या. मी अपलोड करून घेतो.
या ठिकाणी अपलोड सक्सेसफुली आलेला आहे. त्यानंतर व्हिजिट डेट, वरी आपण जे काही तालुका केंद्र निवडलं होतं त्या केंद्राला व्हिजिट करण्याची तारीख या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्याच तारखेला व्हेरिफिकेशनला जायचं आहे. ही तारीख सिलेक्ट करतो. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला टिक करायची आहे आणि सेव्ह या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी विचारत आहे सुरक्षा पडताळणी दाखवा, याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि कॅप्चर कोड टाकून घ्यायचा आहे. मी टाकून घेतो. त्यानंतर सेंड OTP या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आपल्या लेबर कार्डला जो काही नंबर लिंक असेल त्याच्यावर एक OTP गेला असेल, तो OTP या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिड OTP या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आपला फॉर्म सक्सेसफुली सेव्ह झालेला आहे. पोचपावती क्रमांक आलेला आहे. त्यानंतर ओके या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रिंट अपॉइंटमेंट लेटर, तर ह्या ठिकाणी आपल्याला प्रिंट काढून घ्यायची आहे. जे आपण तालुका केंद्र निवडलं होतं आणि जी तारीख निवडली होती त्या तारखेला हे लेटर आणि 90 दिवसाचं सर्टिफिकेट आणि ओरिजिनल आधार कार्ड घेऊन व्हेरिफिकेशनला जायचं आहे आणि आपलं व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर काही दिवसातच आपलं रिन्युअल होणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.